ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील विलेपार्लेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप 35 वर्षांखालील 40% तरुणांना तिकीट देणार। युथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तरुणांना राजकारणात येण्याचंही आवाहन। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा। आजच्या भेटीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही गैरहजर। हक्काच्या रस्त्यासाठी कोल्हापुरातील तामगावातील ग्रामस्थ रस्त्यावर। रस्त्याचा शब्द न पाळल्यानं स्थानिकांना करावी लागते 25 किलोमीटरची पायपीट। आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत बाचाबाची। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला पोलीस कोठडी। 27 तारखेपर्यंत अनंत गर्जेची कोठडीत रवानगी। मुंबईच्या चेंबूरमधील कालीमातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घातल्यानं तणाव। पुजारी रमेश योगेश्वरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। धर्मांतरणाचा डाव असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। अयोध्येत राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी। शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज मंदिर परिसरात। संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई। न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान। द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ, पद आणि गोपनीयतेची शपथ।